नाशिक शहरातून तडीपार केलेला इसम जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी. 2/6/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की नाशिक शहर व नाशिक जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आलेला इसम नवाज खान हा कावेरी हॉटेलजवळ द्वारका नाशिक येथे फिरत असल्याची बातमी कळताच पोलीस पथकाने कावेरी हॉटेलजवळ द्वारका नाशिक येथे सापळा ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव नवाज हसन खान वय 27 वर्ष असे सांगितले. सदर इसमास ताब्यात घेतेवेळी त्यास नाशिक शहर व जिल्ह्यातून माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर यांनी 2 वर्षांसाठी हद्दपार केले असताना त्याने माननीय न्यायालयाची कोणतीही परवानगी न घेता तो नाशिक शहरात वावरताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुगदल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, मिलिंद सिंग परदेशी, प्रशांत मरकड, विशाल काठे, रमेश कोळी, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, अमोल कोष्टी, महाराष्ट्र पोलीस हवालदार लीला सुट्टे, अनुजा येलवे व चालक सुकाम पवार अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.